रेखा अनिल बामनकर, नवी मुंबई। मी आज आपणाला वडाच्या झाडाचे महत्त्व सांगणार आहे। आपल्या हिंदू संस्कृतीत वडाला खूप महत्त्व आहे। आपल्या भारतीय स्त्रिया वडाचे पूजन करतात, कारण वड हा पूजनीय आहे आणि वडाचे पूजन करून आपल्या पतीला दीर्घायुष्य मागतात। याचे खरं शास्त्रीय कारण म्हणजे की स्त्रियांनी वर्षातून एकदा तरी वडाजवळ आले पाहिजे, कारण वड हा दीर्घायुष्य आहे आणि भरपूर ऑक्सिजन देणार आहे। वड साधारणपर्यंत 12 किलोमीटरपर्यंत ऑक्सिजन सोडतो आणि वडापासून स्त्रियांचे अनेक रोग दूर होतात। पाईल्स, पोटाचे विकार, त्वचा विकार, नेत्ररोग, गर्भशोधक, लैंगिक विकार, हे असे सर्व विकार, स्त्रियांचे विकार हे वड दूर करतो। वड हा बलवर्धक आहे। मानसिक व शारीरिक वृद्धी वडाच्या झाडापासून होते। रोगप्रतिकार शक्ती वड देतो, कारण वडाचे पान व फळ खाल्ले तर माणसाला शक्ती मिळते। वडाचे पानाचे चीक याच्यापासून मलम बनविला जातो। तो पायांच्या भेगांना लावला जातो। दंतदुखीसाठी उपयोगी होतो, तसेच सांधेदुखीसाठी उपयोग होतो, पाईल्ससाठी पण उपयोगी आहे। असा हा वड खूप पूजनीय व संजीवनी देणारा वृक्ष आहे। आपल्या भारतीय संस्कृतीत वडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आयुर्वेदात तर वडाला खूपच महत्त्व आहे। वडाच्या काड्या ह्या आपण होम हवनासाठी उपयोगी आणतो। असा शक्तिवर्धक, बलवर्धक वृक्ष खूप पूजनीय आहे आणि वडाचा काड्या हे साल मधुमेहाला उपयोगी आहे। वडाच्या पारंब्या केस वृद्धीसाठी उपयोगी पडतात। ह्या वडाच्या पारंब्या यांच्यापासून तेल बनविले जाते व केस काळेभोर होतात, वाढतात, गळत नाही। असा अनेक औषधी उपयुक्त आणि शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक शक्ती देणारा वटवृक्ष आहे। धन्यवाद।